मी श्रीमती जाधव डी मॅडम SCGM कॉलेज कराड. विद्यार्थ्यांनो, आज आपण इयत्ता 11वी युवक भारती या पुस्तकातील भाग 4 उपयोजित मराठी यामधील सूत्रसंचालन याविषयी माहिती करून घेणार आहोत. या अगोदरच्या भागात आपण सूत्रसंचालन म्हणजे काय हे अभ्यासलेलं आहे. तर सूत्रसंचालन म्हणजे काय, तर कार्यक्रम पत्रिकेतील नियोजनानुसार प्रारंभ करून प्रत्येक टप्प्यावर क्रमबद्ध पद्धतीने निवेदन करत कार्यक्रमाची यशस्वी सांगता करणे म्हणजे सूत्रसंचालन होय. हे अगोदरच्या भागात आपण पाहिलेलं आहे. तसंच सूत्रसंचालनाचं स्वरूप अभ्यासलेलं आहे. सूत्रसंचालनाची क्षेत्र कोणकोणती आहेत याचाही अभ्यास आपण केलेला आहे. सूत्रसंचालन एक वलयांकित व्यवसाय इथपर्यंतचा भाग जो आहे तो आपण अगोदरच्या तासाला अभ्यासलेला आहे. तर आज आपण सूत्रसंचालक होण्यासाठी पूर्वतयारी याविषयी माहिती घेणार आहोत. उत्तम सूत्रसंचालक व्हायचं असेल तर अगोदर पूर्वतयारी करणं आवश्यक आहे. वाचन, श्रवण, निरीक्षण, चिंतन आणि निवेदनाचा सराव यामधून उत्तम सूत्रसंचालक होता येतं. यासाठी उत्तम सूत्रसंचालक होण्यासाठी पूर्वतयारी करत असताना वाचन महत्त्वाचं आहे. सूत्रसंचालकानं खूप वाचायला हवं. वाचनाचा सराव करणं गरजेचं आहे किंवा विविध विषयावरचं लेखन त्यानं वाचायला हवं. अनेक विषय त्यानं हाताळायला हवेत. सूत्रसंचालकानं खूप वाचायला हवं आणि हे जे वाचन आहे ते वाचन चौफेर असायला हवं. म्हणजे कथा, कादंबरी, नाटक, काव्य, चरित्र, आत्मचरित्र याचबरोबर दैनंदिन वृत्तपत्रे याचंसुद्धा वाचन करायला हवं. कथा, कादंबरी, नाटक, काव्य, चरित्र, आत्मचरित्र, दैनंदिन वृत्तपत्र याचं वाचन करायलाच हवं. त्याचबरोबर रोजच्या वर्तमानपत्राबरोबर ज्या पुरवणी येते, वर्तमानपत्राबरोबर येणारी जी पुरवणी आहे त्याचंसुद्धा वाचन करणं गरजेचं आहे. कारण ह्या वर्तमानपत्राबरोबर असणाऱ्या पुरवणीमध्ये सुद्धा वेगवेगळे विषय त्याच्यात मांडलेले असतात आणि त्यामुळं वर्तमानपत्रातल्या पुरवणीतून सुद्धा आपल्याला खूप ज्ञान मिळत असतं आणि म्हणून वर्तमानपत्रासोबत असणारी पुरवणी याचंसुद्धा वाचन सूत्रसंचालकानं करणं गरजेचं आहे. त्याचबरोबर दिवाळी अंकाचंसुद्धा वाचन त्यानं सूत्रसंचालक होण्यासाठी करणं गरजेचं आहे. आता हे वाचन करत असताना आशयाबरोबरच भाषा शैलीकडे सुद्धा लक्ष देणं गरजेचं आहे आणि त्यातूनच सूत्रसंचालकाची चांगली तयारी होत असते. सूत्रसंचालनाच्या क्षेत्राची व्याप्ती ही मोठी आहे आणि म्हणून साहित्यिक, सामाजिक, राजकीय, सांस्कृतिक, सांगीतिक, कला, क्रीडाविषयक, ऐतिहासिक अशा विविध विषयासंबंधीचं वाचन सूत्रसंचालनासाठी अतिशय उपयुक्त आहे. कारण कार्यक्रम हा साहित्यिक किंवा सामाजिक क्षेत्रातील असू शकतो, राजकीय असू शकतो, सांस्कृतिक असेल किंवा कला क्रीडाविषयक
क्षेत्राशी निगडीत असू शकतो किंवा ऐतिहासिक सुद्धा असू शकतो. आणि म्हणून सूत्रसंचालक व्हायचं असेल तर ह्या वेगवेगळ्या किंवा विविध विषयासंबंधीचं वाचन हे सूत्रसंचालक होण्यासाठी आवश्यक आहे. आता वाचन करत असताना आणखी एक गोष्ट महत्त्वाची आहे. वाचन करत असताना जे जे महत्त्वाचं वाटते ते त्या वेळेला टिप्पण करून ठेवणं गरजेचं आहे. म्हणजे त्याच्या नोंदी करून ठेवणं गरजेचं आहे. मग वाचत असताना काही घटना, काही प्रसंग, अवतरणे, सुवचने, किस्से किंवा विनोद असतील, काव्यपंक्ती असतील, काही संदर्भ असतील तर याच्या वेळोवेळी नोंदी करणं गरजेचं आहे. जे वाचत असताना काही महत्त्वाचं, जे आपल्याला महत्त्वाचं वाटते, काय कवितेच्या ओळी असतील तर त्या लिहून ठेवल्या पाहिजेत. पुन्हा पुन्हा त्या वाचल्या पाहिजेत. पाठांतर त्याचं केलं पाहिजे. कवितेच्या ओळी असतील, काही विनोदी किस्से असतील किंवा काही घटना, प्रसंग, संदर्भ, जे जे काही महत्त्वाचं वाटते ते वाचत असताना त्या वेळेला जर नोंदी करून ठेवल्या तर त्याचा योग्य वेळी त्याचा आपल्याला वापर करता येऊ शकतो. वर्तमानपत्राच्या वाचनातून विविध क्षेत्राशी संबंधित सामान्य ज्ञान हे आपलं अद्ययावत होत असतं. आता सूत्रसंचालक होण्यासाठी पूर्वतयारी करत असताना आणि महत्त्वाचं आहे ते म्हणजे मराठी भाषेबरोबरच हिंदी, इंग्रजी, उर्दू भाषेतील अवतरणे, काव्यपंक्ती, शेरोशायरी यांचाही संग्रह करणं गरजेचं आहे आणि त्याचा गरजेनुसार योग्य वापर करणंसुद्धा गरजेचं आहे. म्हणजे मराठीतून जरी कार्यक्रम असेल तरी हिंदी असेल, इंग्रजी असेल किंवा उर्दू भाषेतील शेरोशायरी असेल, काव्यपंक्ती असेल तर त्याचासुद्धा वापर आपल्याला गरजेनुसार योग्य पद्धतीनं आणि समर्पकपणे त्याचा वापर करता येऊ शकतो. आणि म्हणून कवितेच्या ओळी असतील, सुभाषितं असतील, विनोदी चुटके असतील तर याचा संग्रह करून योग्य वेळी त्याचा वापर करणं गरजेचं आहे. आता वाचनाचे 2 भाग पडतात. एक म्हणजे सातत्यानं करावयाचं विविध विषयासंबंधीचं वाचन. सूत्रसंचालक व्हायचं असेल तर वेगवेगळ्या विषयावरचं वाचन गरजेचं आहे. आणि दुसरं म्हणजे त्या कार्यक्रमाच्या अनुषंगानं करावयाचं वाचन. समजा शास्त्रीय संगीताचा कार्यक्रम असेल तर शास्त्रीय संगीताविषयीची माहिती तर आवश्यक आहेच. सूत्रसंचालकालासुद्धा ती माहिती करून घेणं आवश्यक आहे. शास्त्रीय संगीतातील रागांची नावं असतील, कलावंत असेल, कलावंत त्याचं नाव, शास्त्रीय संगीतातला राग गाणारा कलावंत असेल त्याचं नाव, संगीतातील त्याचं घराणं, त्यांचे गुरु कोण आहेत, त्यांना मिळालेले पुरस्कार याविषयी पण माहिती असणं गरजेचं आहे. किंवा एखाद्या साहित्यिकाचा सत्कार समारंभ असेल तर त्या साहित्यिकाविषयी पण आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे. त्यांच्या पुस्तकांची नावं माहिती असणं गरजेचं आहे. त्यांना मिळालेले पुरस्कार, त्यांच्या जीवनातील काही महत्त्वाच्या आठवणी या गोष्टीसुद्धा महत्त्वाच्या आहेत. म्हणजे त्या कार्यक्रमाच्या अनुषंगानं करावयाचं वाचन असे एक सातत्यानं विविध विषयावरचं करावयाचं वाचन आणि दुसरं म्हणजे त्या कार्यक्रमाच्या अनुषंगानं करावयाचं वाचन. वाचनाचे हे दोन्ही प्रकार परस्पराशी पूरक आहेत. वाचनाबरोबर चिंतन सुरू असतं. आपण जे वाचलेलं आहे त्याच्यावर चिंतन करणं गरजेचं आहे. चिंतन करत असताना काही गोष्टी चांगल्या आपल्याला पण सुचत असतात आणि त्या आपण जे काय आपल्याला नवीन सुचत असतं तर ते आपण त्याच्यात त्या वेळेला नोंदी करून ठेवणं गरजेचं आहे. आपल्याला जे सुचलेलं आहे चिंतन वाचल्यानंतर आपण चिंतन करतो, त्यातून आपल्याला पण काही नवीन सुचत असतं आणि ते टिपून ठेवलं तर योग्य वेळी त्याचा वापरसुद्धा आपल्याला करता येतो. आणि असं केलं तर सूत्रसंचालन हे त्यामुळं चांगलं होतं, ते पुस्तकी होत नाही. आता पुढचं जे आहे, सूत्रसंचालक होण्यासाठी श्रवण आणि निरीक्षण हे पण महत्त्वाचं आहे.
सूत्रसंचालकासाठी श्रवण म्हणजे ऐकणं. आता समाजामध्ये वेगवेगळ्या स्वरूपाचे कार्यक्रम आयोजित केले जातात, तर ते लक्षपूर्वक ऐकले पाहिजेत. त्याचं निरीक्षण करणंसुद्धा गरजेचं आहे. आपण पाहतोय की अगदी शाळा कॉलेजमध्ये सुद्धा वक्तृत्व स्पर्धा असतील, व्याख्याने असतील, क्रीडा स्पर्धा असतील, कवी संमेलनं आयोजित हे कार्यक्रम, अनेक कार्यक्रम, थोर व्यक्तींची जयंती, पुण्यतिथी, अशा अनेक कार्यक्रम साजरे केलेले असतात, आहे की नाही. तर त्याचं तिथं जे सूत्रसंचालन करत असतात, तर ते जे सूत्रसंचालक आहेत, तर ते सूत्रसंचालन कसं करतायत याचं निरीक्षण करणं पण गरजेचं आहे आणि बारकाईनं ते पाहणंसुद्धा गरजेचं आहे. सूत्रसंचालकाने व्याख्याने, मुलाखती आणि विविध कार्यक्रमामधील सूत्रसंचालन चिकित्सकपणे पाहिलं पाहिजे. म्हणजे मुलाखती असतील, व्याख्यानं असतील, विविध कार्यक्रम समाजामध्ये पण साजरे होत असतात, तर त्यावेळेला सूत्रसंचालकानं ते बारकाईनं पाहिले पाहिजेत, ऐकले पाहिजेत. त्या कार्यक्रमाची शक्तिस्थळे, त्रुटी यांचा अभ्यास करणं गरजेचं आहे. काय योग्य आहे, काय अयोग्य आहे हे पण त्याच्यातून शिकता येतं. काय आपण घेतलं पाहिजे त्याच्यातून हे पण शिकता येतं. त्यामधून आपली शक्तिस्थळे बळकट करावीत, त्रुटी दूर कराव्यात आणि मग आपण इतर कार्यक्रमाचं सूत्रसंचालन कसं करतायत हे बारकाईनं पाहिलं, ऐकलं की मग कोणती गोष्ट हवी आहे, काय आपण त्याच्यातलं घेतलं पाहिजे, कोणत्या त्रुटी आहेत त्या आपण दूर केल्या पाहिजेत, की ज्या चुका आपल्याकडून होऊ नयेत याची काळजीसुद्धा आपण घेणं गरजेचं आहे. दुसऱ्याच्या चांगल्या गोष्टीतून जसे शिकता येते, तसेच त्याच्या चुकांमधूनही शिकता येते. म्हणजे दुसऱ्या व्यक्ती सूत्रसंचालन करत असताना जर बारकाईनं निरीक्षण केलं किंवा ऐकलं, तर त्यांच्यातले जे चांगले काही गुण असतील, चांगलं जे आहे ते आपल्याला घेता येतं आणि समोरच्या काही चुका झाल्या असतील, तर त्या चुका आपल्याकडून होऊ नयेत याची काळजीसुद्धा घेता येते. म्हणजे आपल्याकडून त्या चुका होऊ नयेत हे आपण त्याच्यातून शिकत असतो. सूत्रसंचालकासाठी हा अभ्यासच असतो. म्हणजे दुसऱ्याचं सूत्रसंचालन करत असताना दुसऱ्याचं निरीक्षण जर केलं तरी त्याच्यातून आपल्याला खूप शिकायला मिळत असतं. दूरचित्रवाणी. आता दूरचित्रवाणी हे दृकश्राव्य माध्यम आहे. दृकश्राव्य म्हणजे ते डोळ्यानं पाहता येतं आणि कानानं ऐकता येतात दूरचित्रवाणीवरचे कार्यक्रम. तर ते कार्यक्रम बारकाईनं पाहिले पाहिजेत आणि ऐकले पण पाहिजेत. आकाशवाणी. आता आकाशवाणी म्हणजे रेडिओवरचे जे कार्यक्रम आहेत ते श्राव्य माध्यम आहे आकाशवाणी, आणि त्यामुळं आकाशवाणीवरचे कार्यक्रमसुद्धा खूप कार्यक्रमांचे रेलचेल खूप कार्यक्रम आकाशवाणी दूरचित्रवाणीवर सादर होत असतात. तर ते कार्यक्रमसुद्धा आकाशवाणीवरचे सुद्धा कार्यक्रम आपण बारकाईनं ऐकले पाहिजेत. म्हणजे दूरचित्रवाणी, आकाशवाणी यावरचे कार्यक्रम आपण ऐकले पाहिजेत आणि दूरचित्रवाणीवरचे कार्यक्रम ऐकले आणि पाहिले पण पाहिजेत. तसंच तिथं सूत्रसंचालन करणारे जे नामवंत सूत्रसंचालक आहेत, निवेदक आहेत, यांच्या श्रवण निरीक्षणातून ते शब्दफेक, देहबोली, सभाधीटपणा, सहजता, उत्स्फूर्तता, निवेदन कौशल्य, प्रसंगावधान, संवादशैली इत्यादी अनेक कौशल्य आपल्याला शिकता येतात. आता कार्यक्रमाचं निरीक्षण करत असताना किंवा ऐकत असताना नामवंत जे सूत्रसंचालक आहेत, तर ते नामवंत सूत्रसंचालक ते शब्द कसे वापरतायत, शब्दफेक कशी करतायत, देहबोली म्हणजे त्यांचे हावभाव कसे आहेत बोलत असताना, सभाधीटपणा हे काही चांगले गुण आहे, सहजता असेल, उत्स्फूर्तता आहे, निवेदन कौशल्य आहे किंवा आत्मविश्वास आहे, प्रसंगावधान आहे, संवादशैली. तर ह्या ज्या गोष्टी आहेत, ही जी कौशल्य आहेत ती आपल्याला शिकता येतात. तसंच यूट्यूबवरील सुद्धा कार्यक्रम, अनेक कार्यक्रम यूट्यूबवरसुद्धा उपलब्ध आहेत. तर ते कार्यक्रमसुद्धा आपण पुन्हा पुन्हा पाहू शकतो, ऐकू शकतो. जेव्हा आपल्याला वेळ असेल तेव्हा ते आपण यूट्यूबवरचे कार्यक्रम पुन्हा पुन्हा पाहिजे तेव्हा ते आपण पाहू शकतो, ऐकू शकतो. आणि त्यामुळं स्वतःची निवेदनशैली घडवण्यासाठी याचा फायदा होत असतो. श्रवण आणि निरीक्षण केल्यामुळं काय होतं की स्वतःची निवेदन शैली जी आहे ती घडवण्यासाठी याचा फायदा
होत असतो. आणि एक महत्त्वाचं आहे की आवाजाची जोपासना हे पण सूत्रसंचालक चांगलं व्हायचं असेल तर महत्त्वाचं आहे. सूत्रसंचालकाचा अभ्यास व्यासंग पोचतो तो त्याच्या आवाजाच्या माध्यमातून, हे लक्षात घेणं गरजेचं आहे. सूत्रसंचालकाचा अभ्यास त्याचा व्यासंग हे श्रोत्यांपर्यंत पोचवला जातो. तो कशामुळं तर आवाजाच्या माध्यमातून, आणि त्यामुळं आवाज हा व्यवस्थित असणं गरजेचं आहे. म्हणून आवाजाची जोपासना करणं गरजेचं आहे. त्यासाठी सूत्रसंचालकाला त्याचा आवाज तयार करावा लागतो, घडवावा लागतो. आणि त्यासाठी खाण्यापिण्याच्या बाबतीतसुद्धा म्हणजे खानपान याकडं सुद्धा लक्ष देणं गरजेचं आहे. जास्त तेलकट तिखट आहारात टाळलं पाहिजे. म्हणजे खानपान याकडं सुद्धा लक्ष देणं गरजेचं आहे. प्रकट वाचन उत्कृष्ट सूत्रसंचालक व्हायचं असेल तर प्रकट वाचन, कविता वाचन, अभिवाचन, पठण ह्या गोष्टीसुद्धा महत्त्वाच्या आहेत. आता मोठ्यानं वाचल्यामुळं बऱ्याचदा आपल्याला उच्चार स्पष्टता किंवा कविता मोठ्यानं वाचू द्या, प्रकट वाचन करू द्या, पठण यामुळं काय होतं तर उच्चार स्पष्टता, उच्चार शुद्धता, निवेदनातील आरोह अवरोह, आवाजातील चढउतार यांचा सुद्धा सराव करणं गरजेचं आहे सूत्रसंचालकानं. म्हणजे प्रकट वाचन करणं गरजेचं आहे, कविता वाचन करणं गरजेचं आहे, पठण यामुळं उच्चार स्पष्टता, उच्चार शुद्धता, निवेदनातील आरोह अवरोह यांचा सरावसुद्धा करणं गरजेचं आहे. आवाजाची गती लय ही श्वासावर अवलंबून असते आणि त्यामुळं त्यासाठी योग आणि प्राणायाम उपयुक्त ठरतात. आता आवाज विकसनाचे आणि जोपासण्याचे शास्त्र विकसित झालेलं आहे. त्यासंबंधीसुद्धा अधिक माहिती घेऊन आवाजासंबंधी योग्य ती दक्षता घेणं गरजेचं आहे आणि आवश्यक ती पथ्यसुद्धा पाळणं गरजेचं आहे. म्हणजे आहारात तेलकट असेल तिखट असेल तर याचा जास्त वापर करू नये, जेणेकरून कार्यक्रमाच्या वेळेला आपला घसा बसू नये याची काळजी घेणं गरजेचं आहे. सूत्रसंचालक होण्यासाठी आणि एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे ध्वनिवर्धकाचा उत्तम सराव असणं गरजेचं आहे. उत्तम सूत्रसंचालक व्हायचं असेल तर ध्वनिवर्धकाच्या म्हणजे माईकवर बोलण्याचा सरावसुद्धा असणं गरजेचं आहे. ध्वनिवर्धकाच्या वापराचा सराव ही गोष्टसुद्धा महत्त्वाची आहे. जरी ती तांत्रिक बाब वाटत असली तरी निवेदनाची परिणामकारकता ही ध्वनिवर्धकाच्या वापरावर अवलंबून असते. कार्यक्रमाच्या स्वरूपानुसार आवाजाची पातळी आणि ध्वनिवर्धकाचे अंतर या बाबींचा अंदाज घेऊन सराव करणं गरजेचं आहे. म्हणजे माईक हातातला आपण किती अंतरावर धरला पाहिजे, म्हणजे आवाज व्यवस्थित याचा सराव सुद्धा करणं गरजेचं आहे. तसंच खुले व्यासपीठ व बंदिस्त सभागृह
यात आवाजाचे स्वरूप बदलत असते आणि म्हणून खुलं व्यासपीठ असेल तर त्यावेळेला सराव करणं ध्वनिवर्धकावर गरजेचं आहे की आवाजाचं स्वरूप कसं आहे, आणि बंदिस्त सभागृह असेल तर तिथंसुद्धा आवाजाचं स्वरूप कसं आहे याचा ध्वनिवर्धकावर अगोदर सराव करून घेणं गरजेचं आहे. अशा स्वरूपाचा अभ्यास आणि सराव यामुळे सूत्रसंचालक आत्मविश्वासाने कार्यक्रमाला सामोरा जातो. तर सूत्रसंचालकाकडं आत्मविश्वास असणं पण गरजेचं आहे. तसंच त्याचं भाषेवर प्रभुत्व असणं गरजेचं आहे. उत्तम सूत्रसंचालक होण्यासाठी वाचन, श्रवण, चिंतन, निरीक्षण, आवाजाची जोपासना, ध्वनिवर्धकाचा सराव, निवेदनाचा सराव या गोष्टी सूत्रसंचालकासाठी गरजेच्या आहेत. धन्यवाद.